बन्सल म्हणजे टेर. केबिनमध्ये नसले तरी जबरदस्त दरारा असायचा त्यांचा. ॲडमिन बिल्डिंग नावाचा अजस्त्र ठोकळा जणू भारावलेलाच असायचा बन्सल ह्या नावाने. 8,000 कोटींच्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बन्सल हे कंपनी आजच्या पातळीवर असण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. स्थापनेपासून त्यांनी दुलारी घराण्याशी निष्ठा राखत ह्या कंपनीला साथ दिलेली होती. बन्सल ह्या नावाचा दबदबा असण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेले फंक्शन सप्लाय चेन. कंपनीच्या सगळ्या रक्तवाहिन्या बन्सलांमुळे काम करत होत्या. सप्लायर्स, कस्टमर्स, स्टोअर्स, डेपोज, एक्साईज, ट्रान्सपोर्टर्स हे सगळे बन्सलच्या इशाऱ्यावर नाचत. बन्सलच्या शब्दाची किंमत इतकी होती की एखाद्या लहानशा कंपनीला गाशाही गुंडाळावा लागेल किंवा एखादी नगण्य कंपनी तेजीतही येई. दुलारी केमिकल्सने आयुष्यभर भरभरून दिलेले असल्याने आणि मुळात ती वृत्तीच नसल्याने बन्सलचा स्वतःचा कारभार एकदम स्वच्छ होता. सप्लाय चेनमध्ये कोणाही बाबत अफरातफर केल्याचा सुगावा जरी लागला तरी ती व्यक्ती बन्सलच्या एका अंगुलीनिर्देशाने कंपनीच्या गेटबाहेर फेकली जायची. फक्त स्वतःचं ऑफिस घेऊन जायला परवानगी असायची त्या व्यक्तीला. सर्व व्हिजिटिंग कार्ड्स सुद्धा काढून घेतली जायची. त्या व्यक्तीला दिलेला मेल आयडी ब्लॉक केला जायचा. एक थंड पण शहारे येतील अशी 2 वाक्याची नोट सगळ्या सप्लाय चेनमध्ये फिरायची. अमुक व्यक्ती आजपासून ह्या पदावर काम करणार नाही असे जाहीर करण्यात येत आहे. कंपनीचे कोणतेही काम ह्या व्यक्तीच्या मार्फत ह्यापुढे केले जाऊ नये. शिवाय त्या व्यक्तीला 1 तासाच्या आत सगळे पेएबल्स देऊन मोकळेही केले जायचे. इतर फंक्शन्सचे ईडीज सुद्धा बन्सलच्याच फ्लोअरवर बसत. पण त्यांचे महत्त्व बन्सलइतके कधीच होऊ शकत नव्हते. एक तर बन्सल स्थापनेपासून होते. वयाने बरेच सिनियर होते. दुलारींशी घरगुती संबंध होते. आणि त्यांचे फंक्शन असे होते की सर्वदेव नमस्कारः सारख्या सगळ्या गोष्टी तिथेच येऊन अडकायच्या. बन्सल साब बैठे है क्या? कंपनीत रोज किमान 200 वेळा हा प्रश्न विविध डिपार्टमेंटमधून बन्सलच्या पीएला विचारला जायचा. बन्सलची पीए चारू, एक 40ची स्त्री जी गेली 3 वर्षे बन्सलची पीए म्हणून काम पाहत होती. आधीचा पीए कोणी साऊथ इंडियन होता. तो रिटायर्ड झाल्यावर ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात चारूही बन्सलांना त्यातल्या त्यात बरी वाटली. तिची क्वालिफिकेशन्सही ठीकठाक होती. भाषेवर प्रभुत्वही होते. हालचालीत चपळाई दिसत होती आणि ऑफिस टायमिंगपेक्षा अधिक वेळ थांबायला तिला काहीही हरकत नव्हती. बन्सलची पीए आहे म्हटल्यावर आपोआपच तिलाही एक वलय लाभलेले होते. पहिले 4 महिने ती प्रचंड वचकून होती. पण मग तिला हळूहळू साधारण अंदाज आला. बन्सल सकाळी 10:30ला येतात तेव्हा कंपनी सुरू होऊन 2 तास झालेले असतात. कालचे सगळे रिपोर्ट त्यांना मेलवर हवे असतात. काही डिपार्टमेंट्सचे हेड्स ते त्यांना थेट पाठवतात तर काही आपल्याकडे येतात व आपण फॉरवर्ड करायचे असतात. त्यांना आल्यावर 1 ग्लास ताक व 1 फळ हवे असते. आजच्या दिवसाच्या अपॉइंटमेंट्स व मीटिंग्सची यादी त्यांना आपल्याकडून लागते. येणारा प्रत्येक इंटरनल आणि बाहेरचा कॉल कोणाचा आहे हे समजून घेऊन त्या व्यक्तीने आत्ता बन्सलशी बोलावे की नाही हा निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात असणे अपेक्षित आहे. दुलारी सरांच्या पीएचा कॉल अजिबात अडवायचा नसतो. आत दिल्या जाणाऱ्या कॉल्सची प्रायोरिटी लिस्ट साधारण फायनान्स, परचेस, प्रोडक्शन, टूलिंग, स्टोअर्स, ब्रंचेस अशी असते. डिझाईनसारखी डिपार्टमेंट बन्सलच्या खिजगणतीत येत नाहीत. मिनिस्ट्रीचे कॉल्स अत्यंत महत्त्वाचे असतात. सरकारी ऑफिसेसमधील कॉल्सही अतिशय महत्त्वाचे असतात. बन्सल दुपारी सॅलड, 2 फुलके आणि 1 आळणी भाजी खातात. बन्सल मीटिंगमध्ये जे बोलत असतात आणि समोरचे जे बोलत असतात त्याचे प्रचंड वेगाने डोक्यात रेकॉर्डिंग करावे लागते. मीटिंग झाल्या पॉइंट्स लिहून बन्सलना ईमेल करावे लागतात. 5 वाजता बन्सल परत 1 फळ आणि कॉफी घेतात. दिवस खरा त्यानंतर सुरू होतो.
एका पाठोपाठ एक प्रत्येक डिपार्टमेंट्सचे हेड्स, मिडल मॅनेजमेंट हे रांगा लावून उभे राहतात. 1760 प्रपोजल्स, समस्या, अप्रूव्हल्स, झापाझापी, भयान शांतता, पडलेले चेहरे, घाबरलेल्या देहबोली, काम करना हैया नाही हा प्रश्न सर्वांदेखत विचारला जाणे, वाढलेले रक्तदाब. 5 ते 8:30 ह्या 3.5 तासांत बन्सलची केबिन म्हणजे कुरुक्षेत्र बनते. सर्वात महत्त्वाचे हे 3.5 तास असतात. 8:30ला बन्सल ताडकन खुर्चीतून उठतात तेव्हा रिसेप्शनसमोर डार्क निळ्या रंगाची मर्सिडीज केव्हाच उभी राहिलेली असते. बन्सलचा झंझावात सहन केलेले आणि पडेल चेहऱ्याचे सगळे लेफ्टनंट्स केबिन बाहेर तसेच सुन्न उभे असतात आणि बन्सल ताडताड चालत निघून जातात. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात आपण मोकळे होऊ शकतो. चारू 4 महिन्यात बरेच शिकली होती. चारूनेही झाप खाल्ली होती अनेकदा. पण एक तर ती बाई होती, नव्यानेच कामाला लागली होती आणि तिच्यावर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असल्याने तिची मनस्थिती व्यवस्थित राहायला हवी हे बन्सलांना माहीत होते. ह्या जागेवरचा माणूस सारखा बदलता येत नाही हे त्यांनाही समजत होते. त्यामुळे चारूला ते जरा सौम्यपणेच झापायचे. चारू कंपनीजवळ राहायची त्यामुळे 9:30 पर्यंत घरी पोचली तरी तिला चालायचे. घरी फक्त म्हातारी आईच होती. अर्थात सकाळी मात्र चारूला 8:25ला स्वतःच्या खुर्चीत बसणे आवश्यक होते. 8:30 पासून जे फोन सुरू व्हायचे ते दिवसभर कोसतच राहायचे. सुट्टीच्या दिवशी सुदैवाने चारूला काही काम पडायचे नाही. 5 दिवसांचा आठवडा असल्याने वीकेंडही बऱ्यापैकी मिळायचा. त्यामुळे एरवी अधिक वेळ काम करायला तिची हरकत नव्हती. त्यात बन्सलांची पीए असल्याने पॅकेजही जबरदस्त होते. साधारण एखाद्या मिडल लेव्हल मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्याइतके. त्यात महिन्यातून 8 दिवस तरी बन्सल ऑफिसला नसायचे. हे 8 दिवस तसे सुखावह असायचे. ती थोडी लवकरही निघू शकायची. एकदा तिने चुकीची फ्लाईट बुक केली तेव्हा बन्सल भडकले होते. तेव्हा त्यांचा चेहरा बघून तिच्या लक्षात आले. झिरो एअर पद्धतीने काम केले तरच ही नोकरी टिकेल. तेव्हापासून चारूने कामात पूर्ण जीव ओतला होता. नंदीच्या पाठीला स्पर्श केल्याशिवाय भाविक शंकराच्या गाभाऱ्यात जात नाही त्या प्रकारे वर्ष 1.5 वर्षांतच चारूचे महत्त्व वाढले. आजवर सगळ्यांनाच वचकून असणारी चारू आता जरा हास्यविनोद वगैरे करू लागली. एकंदर बन्सल ह्या व्यक्तीचा वावर आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा तिला व्यवस्थित अंदाज आलेला असल्याने तिला आता कामाची हातोटी जमलेली होती. ह्यापूर्वी केलेल्या जॉब्समध्ये तिच्या नशिबात इतके वर्किंग अवर्स वगैरे नव्हते किंवा इतका ताणही नव्हता. पण मग इतका पगारही नव्हता. 1 वर्ष झाल्यावर बन्सलांनी तिच्या हातात ती परमनंट झाल्याचे पत्र दिले व अभिनंदनही केले. चारू स्वर्गात पोचली होती त्या क्षणी. आता जरा सरावलेली चारू इतर अधिकाऱ्यांच्या पीएंशी हास्यविनोद व गॉसिप करायला वगैरे वेळ काढू शकत होती. आपण सर्वात मोठ्या साहेबाच्या पीए आहोत ह्याचा आब राखत ती कोणत्याच इतर पीएबरोबर फार दोस्ती खात्यात वागत नव्हती पण निदान आधीपेक्षा थोडी सैलसर वागणूक झाली होती तिची. इतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सचे फोन आले तर त्यांना विश करणे, कसे काय आहेत विचारणे इतपत धाडस तिच्यात जमा झालेले होते. बन्सलांची किती तारखेला कुठल्या शहरात किंवा देशात मीटिंग आहे हे पाहून ती वेळच्या वेळी फ्लाईट्स बुक करत होती. दुलारी सरांचा पीए मात्र तिच्या आवाक्याबाहेर होता. त्याला ती वचकूनच होती. अनेक कागद द्यायला त्याच्याकडे जावे लागायचे तेव्हा ती त्यात येऊ का असे विचारून आत पाऊल टाकायची. चारूच्या राहणीमानातही फरक पडला. आधीपेक्षा महागड्या साड्या, अक्सेसरीज आता ती सर्रास वापरू लागली. इतर पीएमच्या तुलनेत ती कोणीतरी वेगळी आहे हे सहज कळायचे कोणालाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत बन्सलांच्या सान्निध्यात बसून बसून तिला चक्क बिझनेस कळू लागला होता. हा टर्निंग पॉइंट होता. 2-2.5 वर्षांत जी 2 बिझनेस सायकल्स झाली त्यातून तिच्या लक्षात आले की प्राधान्य कशाला आहे, तसेच कोणाला आहे हेही.
परचेसकडून आलेल्या ग्राफ्समध्ये एखादा पॉइंट राहिला असेल तर ती स्वतःच फोनवरून त्या मॅनेजरला विचारायला लागली. बन्सलांकडे चुकीचे रिपोर्ट जाऊन उगीच त्या मॅनेजरला झाप पडू नये म्हणून ती असे करत असे. मॅनेजरला जर समजले की अरे हो, ही साधी पीए असून हिच्या ते लक्षात आले आणि आपण विसरलो होतो, तर तो प्रचंड भारावून जाऊन करेक्टेड डेटा पाठवायचा व चारूचे खूप आभार मानायचा. अनेकदा तिच्या शंका हास्यास्पदही असायच्या, पण ती समर्थाघरचे श्वान असल्याने तिला कोणी हसायचे नाही, फक्त समजावून सांगायचे. पण हास्यास्पद शंका विचारण्यामुळे तिचा उलट एक फायदाच होत होता. आपले काय चुकले हे कळू लागल्यामुळे काय बरोबर असते हे डोक्यात फिट्ट बसू लागले. स्टोअरच्या कोणी एखादवेळी तिच्या शंकेत काय चूक आहे हे तिला आज सांगितले आणि पुढच्या वेळी त्याच्याकडून ती चूक झाली तर चारू ते बरोबर लक्षात ठेवून त्याच्या निदर्शनास आणायची. ह्यावर तो खजील होऊन सुधारित माहिती पाठवायचा. एकूण बिझनेसचा आवाका, सहभागी एजन्सीज, राजकारणी, सरकारी बाबू, ब्रोचेसमधील स्टाफ ह्या सगळ्यांचे कोणत्या वेळी किती महत्त्व असते हे समजायला चारूला फक्त 3 वर्षे रोजचे, आठवड्याचे, महिन्याचे, त्रैमासिक, वार्षिक असे रिपोर्ट्स, स्ट्रॅटेजीच्या वार्षिक मीटिंग्ज, 5 इयर प्लॅन्स, रिव्ह्यू मीटिंग्ज ह्या सगळ्या मंथन प्रक्रियांमधून ती आता इतपत तयार झाली की बन्सलांनी काही रिपोर्ट्स सहकाऱ्यांकडे मागण्याआधीच ती मागून ठेवू लागली. सहकाऱ्यांना एकतर हे समजायचे तरी नाही की बन्सलांनी मागताच ही मागत आहे, किंवा समजले तरी ते ॲप्रिशिएट करायचे की बरे झाले बन्सल साहेबांनी मागण्याआधीच आपल्याकडून ते दिले जात आहे. त्यामुळे चारूबद्दल एकूण कंपनीत आदर व कौतुक वाढू लागले. माणसे येतात, जातात, संस्था तशीच राहते. चारू जॉईन झाल्यापासून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असे अनेकजण काही ना काही कारणांनी कंपनी सोडून गेले आणि त्यांच्या जागी नवीन आले. हे नवीन आलेले लोक जे होते त्यांच्या दृष्टीने चारू ही एक सेट झालेली आणि सर्वात मोठ्या साहेबाची पीए होती. त्यामुळे ते अर्थातच तिला वचकून असायचे. नवीन आलेले लहान पोस्टवरचे ऑफिसर्स तर तिच्याशी फारच आदराने बोलायचे. बन्सलही आता चारूमुळे बरेच निर्धास्त होते. तिला बिझनेस समजत आहे ह्याची जाणीव खरे तर त्यांना झालेलीही होती. पण त्यांना त्यात अडचण वाटता उलट बरे वाटत होते की कामे जरा अधिक सुरळीत व व्यवस्थित अंडरस्टँडिंगस्कट होतील. 3 वर्षात तिला 2 वेळा बऱ्यापैकी पगारवाढ व एक प्रमोशनही मिळाले. कामानिमित्त ऑफिसबाहेर राहण्याचे बन्सल ह्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले. बरेचदा ते दुलारी सरांच्या ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचे बोलत बसत. कंपनी एक्सपान्शनचा मोठा प्लान आखत होती. ह्या विस्तारकार्यात प्रत्येकच फंक्शनच्या अधिकाऱ्यांना प्रचंड दबावयुक्त मानसिकतेत रिझल्ट्स द्यावे लागत होते. अजून बऱ्याच गोष्टी कागदोपत्रीच होत्या, पण जागा घेऊन झालेली होती. मशिनरीची अर्धी ऑर्डर झालेली होती. रीतसर परवाने मिळावेत ह्यासाठी सर्वोच्च पातळीवर हालचाली झालेल्या होत्या. स्थानिक जनतेला त्रास तर होऊच नये, उलट त्यांना नोकऱ्या मिळाव्यात असाही रंग नवीन प्रोजेक्टला दिला जात होता. ह्या विस्तारकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकच अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचे अक्षरशः सोने होणार होते. जे स्थापनेपासून असतात व ज्यांच्यामुळे स्थापना यशस्वी होते त्यांना कंपनीकडून खूप मोठे लाभ मिळू शकतात. नव्यानेच जॉईन झालेले ट्रेनी येथपासून ते मोठ्या पदावरचे अधिकारी ह्या सगळ्यांनाच शानदार लाभ होणार ह्यात शंका नव्हती. मात्र आत्ताचे वातावरण फार तणावयुक्त होते. नियोजनात झालेल्या चुकांचा सरळ अर्थ आर्थिक तोटा असा होत होता. एकूणच कंपनीतील वातावरण गरमागरम होते. अंतर्गत राजकारण नियमितपणे होत होते कारण प्रत्येकालाच स्वतःची कातडी वाचवायची असायची. संध्याकाळी 5 ते 8:30 ज्या मीटिंग्ज चालत त्या आता दुपारपासूनच होऊ लागल्या. कोणी ना कोणी केबिन बाहेर घाबरलेल्या मनस्थितीत ताटकळत असायचे. एकीकडे कंपनीत हे वातावरण होते तर चारूची मनस्थिती मात्र कधी नव्हे इतके उत्तम होती. ह्याचे कारण तिला हे नक्की समजत होते की नेमके काय चाललेले आहे.
म्हणजे इन्व्हेंटरी वाढली म्हणून परचेसवाले झाप खातात तेव्हा प्लॅनिंगवाल्यांनी काहीतरी घोडचूक केलेली असते आणि ती लगेचच त्यांच्यावर शेकते. ती शेकू नये म्हणून ते आधीच मार्केटिंगकडे बोट दाखवतात. पण मार्केटिंगवाले ऑप्टिमिस्टिक प्लॅनिंगचा हा परिणाम आहे व सेल वाढेलच म्हणतात. प्रोजेक्टसाठीचे पैसे रोटेशनमधून द्यायला फायनान्स भयंकर कुरकुर करतात तेव्हा प्रोजेक्ट्सचा कोणीतरी बन्सल साहेबांसमोर भीक मागितल्याच्या आविर्भावात अप्रूव्हल मागतो. चारूमध्ये फार वेगाने व फार वेगळेच बदल होत होते. ती आता तिच्या स्वतःच्या कामाच्या एक नाही, दोन नाही तर अनेक पावले पुढे होती. ती आता डिमांडिंग झाली होती. काल झालेल्या मीटिंगच्या बेसिसवरती आता स्वतःच विविध डिपार्टमेंट्सना रिमाइंडर्स देऊन प्रोग्रेस रिपोर्ट्स मागू लागली होती. आता सर्वांनी हे मान्यही केलेले होते की चारूला बिझनेस समजत आहे आणि ती जे मागते ते काही वेळाने बन्सल साहेब मागणारच आहे. इकडे बन्सल साहेबांना भारी कौतुक वाटत होते की आपल्याला काम ज्या पद्धतीने व्हायला हवे आहे ते नेमके ह्या बाईला समजलेले असल्याने आपल्याला तिच्यामधून परफॉर्मन्स काढून घेण्यासाठी जो वेळ घालवावा लागत असे तो आता लागत नाही. सगळे काही वेळच्या वेळी समोर येते. शंकराचा नंदी हा आता खूपच जास्त महत्त्वाचा झाला. आधी जे अधिकारी काही रिपोर्ट्स थेट बन्सलांना पाठवायचे ते आता ते रिपोर्ट्स चारूला पाठवायला लागले. चारूच्या केबिनचे स्वरूपही बदलले. वेगवेगळे चार्ट्स भिंतीवर लागले. वेगवेगळे कॉर्पोरेट कोट्स चिकटले. तिच्यासमोर बसणारे आधी तिला निरखायचे, तिच्यावर आपला दबाव राहील असे बघायचे. आता ते तिच्यासमोर अदबीने बसू लागले. कोणीही धाडकन दार उघडून आत येईनासे झाले. चारूच्या व्यक्तिमत्वालाही झळाळी आली. चारूनेही कामात स्वतःला झोकले. एक स्टेज अशी असते की तेव्हा पैशापेक्षाही पदाची नशा डोक्यात अधिक असते. 8:25ला ऑफिसला पोचणारी चारू आता 7:30लाच येऊ लागली. वेगवेगळे करस्पॉन्डन्स धडाडीने करू लागली. बन्सल साहेब ऑफिसमध्ये नसले तर आधी ती त्यांना फोन करायला किंचित वचकायची. पण आता तिला ते टेन्शन वाटत नव्हते कारण त्यांच्या अपेक्षाहून अधिक ती परफॉर्मन्स देत होती. लहान सहान अधिकारी तर तिला मॅडमच म्हणू लागले होते. काही रिपोर्ट्स तर चक्क ॲड्रेसच तिला होऊ लागले. चारूमध्ये आणखी एक सूक्ष्म बदल झाला जो बन्सलांनी टिपला पण तूर्त दुर्लक्षित ठेवला. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये फायनान्सचा GM प्रोजेक्टच्या मॅनेजरला क्वेश्चनिंग करत असताना मध्येच चारू उद्गारली, "बट लास्ट वीक यू हॅड कमिटेड दॅट यू वूड रिलीज फंड्स फॉर स्टोरेज LC." मीटिंगमध्ये सन्नाटा पसरला क्षणभर. चारू अगदी जीभ चावायच्या बेतात आली होती पण तिने चेहरा ठक्क कोरडा ठेवला व कागदांकडे बघत राहिली. एखादा असता तर त्याने कानफडातच वाजवली असती चारूच्या. पण स्वतः बन्सल तिथे बसलेले होते. चारू पटकन बन्सलांकडे बघत म्हणाली, "सर, धिस इज द प्लॅन शेअर्ड बाय फायनान्स लास्ट वीक. आय वॉज जस्ट गोईंग बाय दॅट." बन्सल क्षणभर चारूकडे बघत नंतर फायनान्सच्या GMला म्हणाले, "स्टोरेजची LC मस्ट आहे, रिलीज इट." "येस सर." GMने अदबीने होकार दिला. जे व्हायला नको होते ते झाले. नंदी 2 पावले गाभाऱ्याकडे सरकला. सर्वांदेखत चारूच्या विधानाला बन्सल साहेबांना पुष्टी द्यावी लागली व चारूच्या बाबतीत 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे तिचा भाव वधारलेला आहे हे सर्वमान्य झाले आणि दुसरे म्हणजे तिच्याबद्दल एका क्षणात अनेकांच्या मनात अढी बसली. मिळालेला हा विजय चारूला उन्माद देऊन गेला. बन्सल साहेबांची लेव्हल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होती. त्या लेव्हलला असणारे इतर अधिकारी सोडले तर इतर सर्वांना चारू नावाने हाक मारू लागली. म्हणजे मिस्टर किंवा मिस म्हणायची, पण सर किंवा मॅडम म्हणणे तिने बंद केले. लेव्हलच्या दृष्टीने ती साधारण मॅनेजरियल केडरची होती. इतर अधिकारी तिच्या खूप वरचे होते. पण चारूत झालेला हा बदल सगळ्यांनीच टिपला.
प्रोजेक्ट्सच्या ज्या मॅनेजरला मीटिंगमध्ये क्वेश्चनिंग केले जात होते तो मात्र चारूवर खुश झाला होता, कारण तिच्यामुळे फायनान्सवाले ऐन समर प्रसंगी तोंडघशी पडले होते आणि फंड्स रिलीज होणार होते. एकदा एक निराळा प्रसंग घडला. बन्सल साहेबांना कामानिमित्त बाहेर जावे लागले, पण त्यांच्या केबिनमध्ये ठरलेली मीटिंग होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे त्यांनी सप्लाय चेनच्या व्हीपीला ती मीटिंग हेड करायला सांगितली आणि चारूला मिनिट्स करायला सांगितली. बन्सलांच्या अनुपस्थितीत कॉन्फरन्समध्ये ही मीटिंग सुरू झाली. सप्लाय चेनचा व्हीपी हा बन्सलांना नेक्स्ट होता. त्याचे नाव आहुजा. आहुजाने मीटिंगची प्रस्तावना मांडली व प्लॅनिंगचा मुकेश स्लाइस दाखवू लागला. चर्चा सुरू झाली. काहीच मिनिटात चर्चा हॉट होऊ लागली. सौम्य शब्दांत दोषारोप होऊ लागले. इकडे चारू विद्युत गतीने सगळे टिपून घेत असतानाच तिच्या डोक्यात वेगळीच चक्रे सुरू झाले. सातत्याने बन्सलांच्या सान्निध्यात असल्याने तिची विचार करण्याची पद्धतही बन्सलांसारखी झाली होती. पुन्हा तसाच प्रकार घडला. प्लॅनिंगचे GM काहीतरी एक्सप्लेन करत असताना चारू अचानक म्हणाली, बन्सल सर वूड नॉट अप्रूव्ह इट, आय डोंट थिंक सो. पुन्हा सन्नाटा पसरला. पण ह्याही वेळी तिचा पॉइंट पटण्यासारखाच होता. आहुजाने शून्यात बघत होकारार्थी मान हलवली. तो विशिष्ट मुद्दा बन्सलांना कसा डील केला जावासा वाटेल ह्या निकषानुसार पुढची चर्चा झाली. खरे तर ह्यात कोणाचा अपमान नव्हता, उलट कंपनीच्या इंटरेस्टमध्येच होते ते. पण हे तिने बोलायला नको होते. आहुजा स्वतःच्या शैलीने तिथे पोचलेच असते. बन्सलांच्या नावाच्या उच्चाराने सर्वांना गप्प बसावे लागले असले तरी आज प्रथमच मीटिंग संपल्यावर अनेकांची आपापसात कुजबूज झाली. ही कुजबूज कानावर पडली असती तरी चारू सावरली असती. पण नंदी गाभाऱ्याच्या अगदी जवळ पोचला होता. आताचा त्याचा उन्माद सावरण्यापलीकडचा होता. काही दिवसांनी चारू हा एक विचारात घेण्यासारखा घटकच बनला अनेकांसाठी. ह्या बयेला आधी शांत केल्याशिवाय आतपर्यंत पोचताच येणार नाही हे सगळ्यांना समजले. तरी त्यातील एकाने एक दिवस रिपोर्ट्स थेट बन्सलांनाच मेल करायला सुरुवात केली, कारण तो चारूच्या शहाणपणावर भडकलेला होता व तिला तिची जागा दाखवून द्यायची त्याला फार इच्छा होती. बन्सलांची मेल असली तरी ती वाचायची आधी चारूच. चारूने त्या मेल्स सलग 2 दिवस वाचल्या आणि त्या दिवशी जी मीटिंग झाली ती मीटिंग संपता संपता ती एक वाक्य बोलली, मिस्टर यादव, last 2 days you have been sending the mails directly to sir. I am anyway the first one to read that. So, please send them to me only. ह्याही मीटिंगला बन्सल स्वतः नव्हते. आता ह्या वाक्याने पुन्हा सन्नाटा पसरला. बन्सलांना काही मेल्स डायरेक्टली जाणे ह्यात नाक खुपसायचा तिला काहीही अधिकार नव्हता. जर बन्सल स्वतः तसे म्हणाले असते तर ठीक होते. हिला असे तरी कसे म्हणणार की हे सांगणारी तू कोण? खरेच तिच्याकडे बन्सलांची तशी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असली तर आपलाच पोपट व्हायचा. कशीशी मान हालवत त्या यादवने तिथून काढता पाय घेतला. पण त्यामुळे एक गोष्ट ठळक झाली. आता बन्सलांना मेल्स थेट पाठवणे बरे नाही असे उगाचच प्रत्येकाला वाटले. कोण जाणे, ही काहीतरी कुरापत काढायची आणि आपल्यालाच झाप पडायची. शंकराच्या दर्शनात नंदीचा अडथळा बराच वाढला आणि एक दिवस नंदीने आपला एक पाय गाभाऱ्यात टाकला. एका मीटिंगला सगळे कॉन्फरन्समध्ये जमलेले होते. बन्सल साहेबांसाठी थांबले होते. बन्सल साहेबांना यायला काहीतरी 10-15 मिनिटे लागणार असे कळले. चारू तिथेच सगळ्यांसोबत बसली होती. अजून मीटिंग सुरू व्हायची असल्यामुळे थोडी कुजबूज वाढली. कोणी क्रिकेटवर तर कोणी राजकारणावर बोलू लागले. अर्ध्या तासाने जे बुद्धिबळाच्या पटावरील उंट घोड्यांप्रमाणे एकमेकांना काटणार आणि छाटणार होते ते आत्ता जरा रिलॅक्स मूडमध्ये बोलत होते. चारूच्या मनात गेली 4 वर्षे दडून बसलेला सुप्त राक्षस अचानक बाहेर आला. तिचे भान सुटले. आपण कोण आहोत
कोणात बसलो आहोत आणि वाट कोणाची बघितली जात आहे ह्याचा विचारहीन करता ती बोलून गेली. व्हॉट इफ सर इज नॉट देअर, वी कॅन ऑलवेज स्टार्ट द मीटिंग ना. ही विल जॉईन शॉर्टली. गाभाऱ्यात शंकरच नसला तर नंदीला कोण जुमानणार. आहुजा चारूकडे रोखून बघत करड्या स्वरात म्हणाला, चारू, आय एम हिअर टू डिसाइड व्हेदर टू स्टार्ट द मीटिंग ऑर नॉट. You don't have to poke your nose into something that you don't understand. You are just a PA to him. खाडकन कानाखाली वाजवली गेल्यासारखा चेहरा झाला चारूचा. सगळ्यांच्याच मनातले बोलले गेले खरे तर. पण उन्माद. क्षणार्धातच चारू उसळली. मिस्टर आहुजा, आय रिप्रेझेंट मिस्टर बन्सल इन धिस मीटिंग. उन्माद नडला. ती हे वाक्य बोलत असताना बन्सल दार उघडून आत आले आणि चारूच्या हिंस्त्र चेहऱ्याकडे बघतच त्यांनी तिच्या तोंडचे ते वाक्य ऐकले. क्षणभर डोकेत सरकले त्यांचे. पण शेवटी ती एक बाई होती. एकदम ओरडणे चांगले ठरले नसते. त्यांनी आहुजाला विचारले, व्हॉट हॅपन्ड आहुजा. आहुजाने थेट जे झाले ते सांगितले आणि म्हणाला, तुमच्या अनुपस्थितीत ही आमच्याशी तुमच्याच स्टाईलने वागते, बोलते. आम्ही इथे ह्या असल्या लेव्हलच्या पीएनकडून अपमान करून घ्यायला काम करत नाही. आणि इथल्या सगळ्यांचे हिच्याबद्दल हेच मत आहे. दोघाचौघांनी मानाही डोलावल्या. चारू मुळापासून जादरलेली होती. बन्सल म्हणाले, चारू, यू गो टू युअर केबिन, सी मी इन द इव्हिनिंग. त्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता एक थंड शब्दांतली नोट ईमेलवर फिरली. मिस चारुलता सरकार डझंट वर्क विथ धिस कंपनी एनीमोर. त्या दिवशी गेटबाहेर पडताना नेहमी सलाम करणारा सिक्युरिटीही तिच्याकडे तुच्छपणे पाहून हसला. त्या दिवशी गेटबाहेर पडताना नेहमी सलाम करणारा सिक्युरिटीही तिच्याकडे तुच्छपणे पाहून हसला. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि